1 तासापूर्वी प्रयोग संपलाय. मी जाऊन त्यांच्या पाया पडलोय बॅक स्टेज. पण एकदा मुद्दाम आम्ही फोटो काढायला जन्मवारीचे गेले होतो की एवढ्या लाईट सुंदर आहेत. तू म्हणतेस म्हणून तुझ्यावरती विश्वास आहे मला. छान असणार. मला काटायचं सांगताना अंगावर, पण ते ज्या पद्धतीने उभं केलंय त्याच्या मागपर्यंत एक्सप्रेशन दिसत. काय एक्सप्रेशन दिले त्याने. माझ्या पुढे काका बसलेले ते ढसाढसा रडत होते. नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते रंगभूमी.com द नाटक पॉडकास्ट मध्ये. आणि माझ्या बरोबर आहे नाटक वेडा मराठी माणूस म्हणजे सौरभ तळपदे. हाय हाय सौरभ, तू आत्ताच संगीत देवबाभळी बघून आलायस. पहिल्यांदा म्हणजे का एवढा लेट का? 500 प्रयोग का थांबलास तू? मी थांबलो म्हणून चालू झालंय परत. खरंच तुझ्यासाठी परत चालू झालं असं वाटतंय. आणि प्रेक्षकांनाही मला सांगायचंय, संगीत देवबाभळी परत आलेलं आहे भद्रकालीचं नाटक. आणि प्लीज ही संधी सोडू नका. जास्तीत जास्त संख्येने नाटक बघा तुम्ही. ऑफकोर्स सगळे परत हे नाटक म्हणजे रिपीट ऑडियन्स खूप आहे नाटकाला, कारण नाटकातली गाणी नाटकाचं वैशिष्ट्य आहे. पण मी एकच सांगेन, दैवी अनुभव, बाकी काही शब्द नाहीत माझ्याकडे या नाटकासाठी. इतकं ते विलक्षण म्हणतात ना, त्या दुनियेत गेलोय मी. म्हणजे तुकोबा, अवली, रखुमाई भेटून आलं असं वाटतं. इतकं ते विलक्षण आहे. वैशिष्ट्य काय माहिती या नाटकाचं जे मला वाटतं, कारण आपल्याला रखुमाई दिसते आणि अवली दिसते, पण संत तुकाराम आणि विठ्ठल सुद्धा दिसतात आपल्या समोर. असं संत तुकाराम बसले, अभंग लिहितात असं वाटतं, असं जिवंत उभे राहतात. ते सगळं श्रेय दिग्दर्शकाला जातं. प्राजक्त देशमुख यांनी इतकी सुंदर ही कलाकृती घडवली आणि ती कशी त्यांना सुचली आहे, ज्या क्षणाला ती त्यांना सुचली आहे ना, त्यावेळेला मला त्यांच्या ब्रेनमध्ये घुसून बघायचं काय चाललं होतं, हे कुठून सुचलं. 2 बायकांची कथा आहे तसं बघायला गेलं तर. 2 सगळ्या बायकांची कथा आहे ही. म्हणजे ही कुठल्याही बाईला लगेच रिलेट होऊ शकते अशी ही कथा आहे खरी. त्यांच्या बायकोंची असं म्हणता येईल. तुकोबांची बायको आणि विठोबांची बायको यांची ती कथा आहे. इंटरेस्टिंग आहे ना कन्सेप्ट किती. आपण नेहमी जेव्हा पण ऐकतो संत परंपरेमध्ये तेव्हा उल्लेख तुकोबा आणि विठोबाचाच होतो. त्यांच्या पत्नींचे काय हाल झाले असतील, काय त्यांनी कष्ट सोसले असतील आपल्याला माहितीच नाहीये. सो तो पॉइंट ऑफ व्ह्यू खूपच इंटरेस्टिंग वाटला मला. आणि त्या अनुषंगाने समाजाचा एकंदरीतच बायकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, जो आजही कुठे काही प्रमाणात बदललेला नाहीये, फार रिजिड आहे की बायकांनी हे करूनच मग स्वतःचं काहीतरी अस्तित्व शोधायला पाहिजे किंवा त्याशिवाय घराशिवाय त्यांना काही अस्तित्वच नाहीये, असा आजही बायकांचा समज आहे. पण त्याबद्दल म्हणजे रखुमाई स्वतः येऊन बोलतायत तिला, त्या सपोर्ट करतायत. ते इतकं सुंदर आहे. आणि त्या रखुमाईच्याही स्वतःच्या काही व्यथा आहेत, जरी विठ्ठलाची पत्नी असते. मला ते सांगायला आवडेल की रखुमाईला पण ह्युमनाइज केलंय तसं बघायला गेलं थोड्या पद्धतीने. म्हणजे जरी ती देवी असली तरी तिच्या व्यथा माणसासारख्याच आहेत. हा पॉइंट ऑफ व्ह्यू छान आहे. म्हणजे कसं सुचतं हे, तेच त्या मी अजून प्रेमात आहेत, मी संविधेच्या प्रेमात आहे तसं बघायला गेलं तर. आणि सेकंड थिंग म्हणजे लाईट्स, प्रकाश योजना, त्याच्यावरती जो खेळ केलाय पूर्ण कमाल. आणि मानसी जोशीने जो रखुमाई उभी केली आहे आणि शुभांगीताईंनी जी अवली उभी केली आहे, म्हणजे रखुमाई म्हणजे मानसी जोशी असंच वाटतं, एकदम छोटीशी गडीत चुणचुणीत बोलायला. म्हणजे आता 1 तासापूर्वी प्रयोग संपलाय. मी जाऊन त्यांच्या पाया पडलोय बॅक स्टेज. इतकं मला ते रखुमाई वाटल्या. मग दिसत होत्या रखुमाई की याच रखुमाई आहेत. इतकं मी त्या फिलिंगमध्ये गेलो होतो, ते घेऊन गेलं. इनफॅक्ट विचार करा नाटकाचं लेवल काय आहे. का बंद झालं असं वाटतंय मला, मी आधी का नाही पाहिलं. खरंच हा एक अभ्यासाचा मुद्दा आहे की बंद झालं शेवटचा प्रयोग. मला भरपूर लोक 2-2दा नाटक बघायला गेली. मी स्वतः सासूबाईंना म्हटलेलं की नाही आपण आज जाऊन बघूया, परत लागेल माहिती. आम्ही दिनारातला घाईघाईत असं गेलेलो, आवरून पटकन आहे चला निघूया. आणि आम्ही नाटक बघून आलेलो, आम्ही भारावून गेलेलो, नाटक खूप आवडलं. नाटक बंद झाले आणि आता परत सुरू होतं नाटक. ही चांगली बाजू आहे, सुरू होत आहे. पण हे असं म्हणजे का थांबवलेलं, शेवटचे प्रयोग का अनाऊन्स केलेले. आणि 1 वर्ष झालं असं नाही, खूप टाइम झालाय, खूप वेळ पण नाही झालाय. पण होती, प्रेक्षकांची डिमांड होती. आता 4 चौघीलाही लोक म्हणतात की 4 चौघी नका एवढं बंद करू, थोडे प्रयोग तरी होऊ द्या, असं चाललेलं आहे. तसंच काहीसं आहे. आणि लाईव्ह म्युझिक आहे या नाटकामध्ये. हे माहिती नव्हतं मला, हे सरप्राईज होतं माझ्यासाठी. पण ज्या पद्धतीने म्युझिक पूर्ण काय म्हणतात तो एक्सपिरियन्स किंवा ते फील बांधतं ना पूर्ण प्रेक्षकांना. आणि शेवटी कर्टन कॉल मध्ये सांगितलं का त्यांनी, आमच्या प्रयोगाला सांगितलं की हे आमचं लाईव्ह म्युझिक आहे, आम्ही गाऊन दाखवतो. त्या दोघी गाऊन दाखवतात की हे लाईव्ह नाही. कारण काही जागी मला पण म्हणजे थोडं संभ्रम निर्माण झाला की गातात आहे की रेकॉर्डेड आहे. इतकं ते
छान आहे. विचार कर म्हणजे काय लेवलला त्यांचं. पण लाईव्ह म्युझिक असल्यामुळेच तो फील आणखीन छान. पण लाईव्ह म्युझिक पेक्षा त्या सिंगर्स म्हणून खूप छान आहेत, कारण ऍक्टर्स छान आहेतच, पण त्यांचं सिंगिंग एवढं छान आहे की रेकॉर्डेड आहे की लाईव्ह आहे कळत नाही. विचार कर, रिटेक कसं, पण रिटेक घेऊन ती कॅसेट पूर्ण रेकॉर्ड होते. इकडे तर लाईव्ह एकाच याच्यामध्ये विदाऊट एनी कट्स किंवा रिटेक्स ते वन टेक मध्ये गाऊन दाखवतात. आणि आता त्यांच्या रील्स पण येत आहेत. मानसी जोशी किचन मध्ये बनवत होती काहीतरी थालीपीठ बनवत होती आणि तिचा तो भाकरी बनवत होती आणि ती गात होती आणि ते इतका तो माहोल क्रिएट होतो ना, इतकं सुंदर, इतकं गोड, म्हणजे असा वेगळा पठडीतला आवाज आहे दोघींचा सुद्धा आणि तो छान लागतो. आणि त्यामुळे अभंगाच्या त्या ओळी वगैरे पण इतक्या छान वाटतात, सुरेल वाटतात, कानानं ऐकायला गोड वाटतात. पण एक छान आहे प्राजक्त देशमुखचं की त्यांनी जे अभंग आहेत तुकारामांचे तेच ठेवले आहेत. काही त्याला छेडछाड केली नाही, की नवीन स्वतःचा काहीतरी इन्व्हेंट करायचा प्रयत्न केला नाही. ती खूप छान वाटली. आणि दुसरा म्हणजे आनंद भाटेंचा आवाज, अंगावरती काटा येतो. हो, खरंय खरंय. म्हणजे हे सगळ्या तांत्रिक बाजू आणि कलाकार चांगले मिळाले आहेत, म्हणजे ती अशी भट्टीनं झुळून आली आणि आता ते असं लोणच्यासारखं मुरलंय आता एवढ्या प्रयोगानंतर. त्यामुळे एक परिपक्व नाटक जर तुम्हाला बघायचं असेल, संगीत देवबाभळीला खूप प्रयोग लागणार आहेत आता, तर नक्की भेट द्या नाटकाला. अजून मी म्हणजे काय बोलू, ह्या नाटकाला भेट द्यावीच लागेल तुम्हाला. बरं, याच पठडीतलं अजून एक नाटक आहे जन्मवारी. तू बघितलंय का जन्मवारी नाटक? हर्षदा बोरकर यांनी लिहिलंय, त्यांनीच दिग्दर्शन केलंय आणि शर्वरी बोरकर म्हणजे त्यांच्यात सूनबाई त्या आहेत त्या नाटकामध्ये. आता शर्वरी बोरकरचं आपल्याला हे पण नाटक, ज्याची त्याची लव्ह स्टोरी नाटक पण सुरू आहे सध्या रंगभूमीवर. पण जन्मवारी हे नाटकामध्ये तिने कान्होपात्रा साकारली आहे शर्वरीने, आणि संपदा जोगळेकर होत्या आधी, आता हेमांगी कवी आहे. तर आजच्या युगातली एक वेश्या आणि कान्होपात्रा ह्यांचा प्रवास दाखवलाय आयुष्याचा. आणि त्याचा मुद्दा हा आहे नाटकाचा की कुठलाच प्रवास हा असं नाही की तुम्ही जन्माला आलात ज्या घरामध्ये किंवा ज्या वातावरणामध्ये तुम्हाला तसंच कंटिन्यू केलं पाहिजे असं नाही. तुम्ही तुमची एक वाट वेगळी निवडू शकता स्वतःच्या बळावर. स्वतःच्या पायावर उभी राहून तुम्ही एक चांगला मार्ग स्वीकारू शकता वाईटाकडून, हे दाखवलंय. आणि त्यामध्ये त्यांनी ते दोन्ही गोष्टी इतक्या छान मिसळून दाखवल्यात ना. आणि त्याच्याही अगेन लाईट्स अमोक फडकेने केल्यात, आपल्या देवबाभळीच्या लाईट्स प्रदीप मुळेने केल्यात. हे दोन्ही मास्टरपीस आहेत लाईट्सच्या बाबतीत. म्हणजे आम्ही फोटो काढायला वेगळं गेलेलो जन्मवारीचे, आता देवबाभळीचं पण ते राहिलंय, तेही आम्हाला करायचंय. पण एकदा मुद्दाम आम्ही फोटो काढायला जन्मवारीचे गेले होतो की एवढ्या लाईट सुंदर आहेत. शेवटची एक फ्रेम आहे जिथे कान्होपात्रा विठ्ठलाच्या बाजूला जाऊन उभी राहते, तर विठ्ठल रखुमाईचं एक हे केलेलं आहे. शुभांगी भुजबळ पण त्याच्यात आहेत. शुभांगी भुजबळ यांनी सुद्धा अप्रतिम काम केलं आहे त्या नाटकात. त्यांना फार डायलॉग नाही आहेत, संवाद नाही आहेत, पण तरी त्यांनी बॉडी लँग्वेजमधून जे काय कॅरेक्टर त्यांचं उभं केलं आहे, अमेझिंग अमेझिंग. म्हणजे त्याचे प्रयोग अजून लागायला हवेत खरं. पण काय होतं माहिती, ते पब्लिसिटी आणि ओळखीचे चेहरेमध्ये काही नाटकं अडकतात ना, त्याचं जसं झालंय. पण जन्मवारीला खूप पुरस्कारही मिळालेत, वेगवेगळ्या याच्यामध्ये खूप पुरस्कार मिळालेत. त्यामुळे तुम्हाला कुठेही संधी मिळाली तरी हे नाटकाचा प्रयोग बघा. आणि हर्षदा बोरकर ताई, तुम्ही प्लीज बघत असाल तर ह्या नाटकाचे प्रयोग लावा. अजून सौरभचं राहिलंय नाटक, ऍक्च्युली त्याच्याचमध्ये राहिलंय, कारण प्रयोग लागले नाहीत फार तसं बघायला गेलं तर, कारण कंटिन्यूस लागले नाहीयेत. नाही, मध्ये खूपच आता तर मोठाच हे खंड पडलेला आहे. पण आय होप लागतील प्रयोग, कारण ते बघण्यासारखं अमेझिंग अनुभव आहे. आणि जी कान्होपात्रा शर्वरीने उभी केली आहे ना, त्याला तोड नाही आहे. लाजवाब, मस्त आहे ते. तिची ऍक्टिंग आता पाहिली ज्याची त्याची मध्ये, पण ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये तू एवढं म्हणतेस म्हणून तुझ्यावरती विश्वास आहे मला, छान असणार. आणि कान्होपात्रा जी होती ती विठ्ठलाची काय म्हणतात भक्त होती, पण ती एका वेश्येची मुलगी होती. त्यामुळे तिला तसंच गणलं जात होतं की तू गाभाऱ्यात जायचं नाही. तर ती गाभाऱ्याच्या बाहेर बसून भक्ती करत होती. तिला खूप हडतूड केलं गेलं, पण तिने स्वतः अभंग लिहिले, नंतर तिने ओव्या रचल्या आणि मग ती संत कान्होपात्रा झाली. हा जो प्रवास आहे ना, इतका सुंदर आहे. आणि आजच्या काळातली जी वेश्या आहे तिला कुठेतरी तिथून मार्ग मिळतो नवीन. मला काटायचं सांगताना अंगावर, पण ते ज्या पद्धतीने उभं केलंय, किती विलक्षण आहे ना, खूप सुंदर. म्हणजे असं कसं आलं असेल डोक्यात झालंय. पण हर्षदा बोरकर ताई आहेत. अगेन माझं हे झालेलं, मी हर्षदा बोरकर ताईंच्या पाया पडलेले तेव्हा शिवाजी मंदिरला मी प्रयोग बघितलेला. कारण प्रेषितने हे नाटक आधी बघितलेलं, माझ्या उलट झालेलं. प्रेषितने मला पाठवलं जबरदस्ती, हे नाटक बघ, असं झालेलं. आणि मग मी त्यांच्या जाऊन पाया पडले की म्हटलं काय सुचलंय तुम्हाला ताई. खूप नंतर अजूनही त्या खूप माझ्याशी बोलतात फोनवर वगैरे. म्हणजे
त्यांना, आणि मी त्याच्याबद्दल रिव्ह्यू लिहिलेला जन्मवारीबद्दल, तो वेबसाईटवर आहे, तुम्हाला मी पाहिजे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते जन्मवारीची. त्यांना तो पण खूप आवडला की तुला कळलंय नाटक एक्झॅक्टली, तू छान लिहिलंयस त्याचं. तर असं जन्मवारी खूप क्लोज आहे माझ्याशी, जसं देवबाभळी आहे तसंच. ओके, ही झाली आता संगीत देवबाभळी. तू बघून आलास फ्रेश आणि परत येत आहे, त्यामुळे आपण एक रिकॅप दिलाय प्रेक्षकांना थोडासा. तू जाऊन बघा, ही दोन्ही नाटकं खूप अमेझिंग आहेत जशी तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता नवीन नाटकं येत आहेत, म्हणजे किती नवीन नाटकं येत आहेत, म्हणजे खूप एक्साइटमेंट आहे. प्रशांत दामले सर परत आलेले आहेत, शिकायला गेलो एक नाटक. आणि त्यानंतर 2:22 हे नाटक येत आहे, असेन मी नसेन मी. 2:22 ही जी स्टारकास्ट आहे ती तर एवढी अमेझिंग आहे, म्हणजे रसिका सुनील, त्यानंतर अनिकेत विश्वासराव, गौतमी देशपांडे, प्रियदर्शन जाधव, म्हणजे खतरनाक. आणि नीरज शिरवाईकरचं लिखाण अगेन, आमने सामने वगैरे त्याचीच आहेत. आणि ज्या जॉनरचं नाटक आहे ते हॉरर आहे. खूप कमी होतात नाटकं. हो, खूप. रात्री 2:22 काहीतरी घडतं आणि मग तिथून एक थरार निर्माण होणार आहे, तर खूप कमी होतात. म्हणजे पद्मिनी धाम आत्ता एक येऊन गेलं आणि बरेच अवॉर्ड्स मिळाले त्या नाटकाला. आता बघूया हे नाटक काय धमाल घडवत आहे. आणि दुसरं असेन मी नसेन मी. स्टारकास्टच काफी आहे, खरं काय बोलायलाच नको. अमृता सुभाष दिग्दर्शनात येते, म्हणजे संदेश कुलकर्णींचं लिखाण आहे आणि अमृता सुभाष दिग्दर्शन करणार आहे. नीना कुलकर्णी मॅम आणि शुभांगी गोखले मॅम. संपला विषय, म्हणजे विषयच संपलाय तिकडे. आणि पुनश्च हनीमून नंतर ही जोडी पुन्हा एकदा नाटकात. आता म्हणजे मला पुनश्च हनीमून खूप आवडलं होतं. हो, मलाही आवडलेलं, खूप छान आहे नाटक. म्हणजे वेगळा विषय होता आणि एक नवरा बायकोच्या जोडप्यातले एक जो एक प्रवास असतो, रोलर कोस्टर असते, ते एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयोग होता तो. आणि पण ते थोडं प्रायोगिककडे झुकणार होतं, पण तरी त्यांचे कमर्शियल प्रयोग केले. पण त्यांनी आधी हिंदीत केलं फिरसे हनीमून, आणि मग ते मराठीत पुनश्च हनीमून म्हणूनही गाजलं, लोकांना खूप आवडलं. आणि अजून एक नाटक आहे त्या पुरुष, जयवंत दळवींचं. म्हणजे युट्यूबवर मी युट्यूबवर बघितलंय आता मोहन जोशी सरांचं आणि नाटक. हल्लीच पाहिलंस ना? हो, मी हल्लीच बघितलं. म्हणजे वेगळाच विषय आणि ज्वलंत विषय एकदम, म्हणजे जे व्हायला हवं खरं आत्ताचे जे आहेत, बायकांवर जे लैंगिक शोषण चाललंय आणि जे काही अत्याचार चालले त्याबद्दल खरंच तो स्टँड घेतला पाहिजे. तो जयवंत दळवींनी तेव्हा लिहून ठेवलाय. म्हणजे किती ग्रेट होते ते, म्हणजे त्यांचं थिंकिंग किती पुढचं फॉरवर्डेड, म्हणजे माइंडेड होते ते. आणि याच नाटकामुळे नाना पाटेकरांना नाव मिळालं. नाना पाटेकर, नाना पाटेकर आणि ऑल्सो रीमाताई. म्हणजे रीमाताई आणि नाना पाटेकरांमुळे ते नाटक खूपच गाजलं होतं. त्यात अजून चंद्रकांत गोखले होते, जे विक्रम गोखलेंचे वडील आहेत, ते पण त्या नाटकात होते. सो तेव्हाची ती ओरिजिनल स्टार. आता शरद पोंक्षे आहेत, बरोबर? शरद पोंक्षे, स्पृहा जोशी, अविनाश नारकर. सो चंद्रकांत गोखलेंचं कॅरेक्टर आय थिंक अविनाश नारकर करतील. मोहन जोशी किंवा नाना पाटेकरांचं आता शरद पोंक्षे कॅरेक्टर करतील आणि स्पृहा जोशी लीड मध्ये. पण कितीतरी दिवसांनी शरद पोंक्षे नेगेटिव्ह रोल मध्ये बघायला मिळणार आहे, कारण ज्यांनी वादळवाट आणि अजून कुठलं वहिनी साहेब ही सिरियल ज्यांनी बघितलं, त्यांचं नेगेटिव्ह रोलचं पकड काय आहे ते आपल्याला माहिती आहे. कारण अजून पण आठवतं मला वादळवाट मध्ये देवराम खंडागळे हे कॅरेक्टर खूपच गाजलं होतं तेव्हा. नाही, कॅरेक्टरची हवा होती, मला माहिती, सिरियल नाही बघितले. पण सो नेगेटिव्ह कॅरेक्टर्स पोर्ट्रे करणं हातखंड त्यांचं ऑन स्टेज बघायला मिळणार आहे. म्हणजे आणि ते पात्र जे लिहिलंय जयवंत दळवीने इतकं भयानक आहे ऑलरेडी, ते त्याला कसं न्याय देतात, कसं पोर्ट्रे करतात ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे खरंच. आणि याचे फक्त 50 प्रयोग आहेत, लिमिटेड एडिशन आहे, सो नक्की बघा. आता हे 50च प्रयोग आहेत का की पुढे कंटिन्यू होतील माहित नाही, पण बघून घ्या, संधी सोडू नका, आम्ही तर बघणार. पण ओपनिंग शो आता आधी बाहेर पनवेल आणि पुण्या साईडला जास्त आणि मग मुंबईत जास्त शोज आहेत. ओके, हो, सुरुवातीला नाहीयेत. मला वाटतं ओपनिंगच आद्य क्रांतीवीरला आहे पनवेलला. पनवेल पासूनच शुभारंभ आहे, तर असा उलटा प्रवास आहे. मुंबईत खूप लेट येणार आहे, पण येणार आहे. आपण वाट बघूया, थांबूया. आणि दुसरं संगीत देवबाभळी परत आले आणि अजूनही नाटकं येत आहेत. काही अनाऊन्स झालेली आहेत, काही ऑफिशियल अनाऊन्समेंट बाकी आहेत, त्याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगू. आता एक युथफुल वाईब घेणारी 2 नाटकं सध्या, कलरफुल नाटकं सध्या गाजत आहेत. ती म्हणजे ज्याची त्याची लव्ह स्टोरी आणि दुसरं म्हणजे विषामृत. ज्याची त्याची लव्ह स्टोरीमध्ये जी काय एक मिसळ झालेली आहे ना, छानपैकी एकदम खमंग मिसळ आहे ती. कारण 6 पात्र आहेत आणि इतकी इंटरेस्टिंग 6 पात्र आहेत. 3 जोड्या आहेत खरं त्या.
पण जोड्या म्हणावं का क्वेश्चन मार्क आहे, कारण ते कुठे पण ओढून तोडून हॅपी एंडिंग नाही केलं. मी तेच म्हणते, ती 6 जोड्यांची गोष्ट नाही, ती 6 इंडिव्हिज्युअलची गोष्ट आहे. आजच्या पिढीतली 6 जण जी झुंजतायत करिअरशी, पर्सनल लाईफशी, त्यांचा जो काय पास्ट ट्रॉमा आहे त्याच्याबद्दल, किंवा फ्युचरमध्ये नक्की प्रेमाला प्रायोरिटी द्यायची, करिअरला प्रायोरिटी द्यायची, पैशाला प्रायोरिटी द्यायची, नेमकं कशाला, फॅमिली आम्हाला हवी पण आहे की नकोय, असे अनेक प्रश्न आजच्या पिढीच्या डोक्यात जे जेनझीज मध्ये जे भंडावत असतात ते सगळे मांडलेले आहेत आणि खूप छान पद्धतीने मांडले आहेत. पण आपल्याला सुयश बोलला तो इंटरव्ह्यूच्या वेळेला की हे 6 पॉइंट ऑफ व्ह्यूचीच गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही परत जर आला ना तर तुम्ही दुसऱ्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ही गोष्ट पाहाल. तो म्हणजे तुम्ही 6 वेळा नाटक बघू शकता 6 जणांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, असं त्याने म्हटलेलं. आणि मला शेवटचं गाणं पण खूप आवडलं, ज्याची त्याची लव्ह स्टोरी, ते राहतं डोक्यामध्ये तुमच्या. संगीत चांगलं, नेपथ्य चांगलं आहे संदेश बेंद्रेंचं. संदेश बेंद्रेचं रिसॉर्ट खूप, 5 गणीचं रिसॉर्ट खूप, बोगनविला खूपच छान क्यूट दाखवलं एकदम. जरदरची गोष्ट मध्ये त्यांनी रिसॉर्ट केलेलं अलिबागचं, तेही छान होतं, 2 कॉटेज दाखवलेले आणि इथेही छान केलंय, फ्रेश आहे एकदम. सुयश सुरुची ही जोडी लोकांची फेवरेट, कारे दुरावा फेम, ही परत आलेली आहे. मला सगळ्यांची ऍक्टिंग आवडली, पण मी सुयशचं कॅरेक्टर आहे विवेक, त्याच्याशी मी असं रिलेट करू शकलो कुठे ना कुठेतरी मी तसाच होतो कॉलेजच्या वेळेला, सो आय कुड रिलेट टू दॅट. ओके नाटक बघा म्हणजे तुम्हाला कळेल सौरभ कसा होता कॉलेजमध्ये. आणि सुरुचीचा एक इंटेन्स सीन आहे जो पूर्णानंद सोबत, तो पण खूप सुंदर झालाय. पूर्णानंद म्हणजे काय जेम आहे यार, काय एक्सप्रेशन्स आहेत त्याचे, आणि त्याचे एक्सप्रेशन्स ना लास्ट रो पर्यंत, कारण मी 2 वेळा नाटक बघितलं, एकदा पुढे बसून एकदा मागे बसून, त्याच्या मागपर्यंत एक्सप्रेशन दिसत, काय एक्सप्रेशन दिले त्याने, कारण तो शेतकरी दाखवला नाटकामध्ये आणि त्याच्या व्यथा वेगळ्याच आहेत, कारण बाकीचे किती मॉडर्न असले तर तो आलाच गावातून आहे आणि तो शेतकरी व्यवसाय, त्याचं ते बॅकग्राऊंड आहे, तर त्यामुळे त्याचे विचार थोडेसे मागासलेले, ऑब्व्हियसली मागासलेले आहेत, कारण थोडासा हे आहे, थोडा रिझर्व्ड आहे, थोडा नॅरो माइंडेड असू शकतो तो. पण त्याची बायको शर्मिला शिंदे, शर्मिला शिंदे, वाव, लावा ताकद. तिने जो काय इन्फ्लुएन्सर आजच्या घडीला जे कॉन्टेंटच्या पाठी पळत असतात, युट्यूबचं कंटेंट क्रिएटर, तो तिने उभा केलेला कॅरेक्टर मस्त पकडलं तिने. ते कुठल्याही क्षणी ना एकदम म्हणजे अनॉईंग होऊ शकतं कॅरेक्टर, पण तिथे ती पकड ठेवली त्या कॅरेक्टरवर आणि ते इतकं छान वाटतं. तर ती एकदम पेप्पी दाखवली आणि तो बिचारा गरीब, मी बोलतो मी शेतकरी आहे ग, हे मला सगळं आवडत नाही, तू मध्येच लाईव्ह जातेस इंस्टाग्रामवर, आणि ती त्याला होती की नाही तुम्ही या लाईव्ह माझ्यावर, आणि ती सगळं तिला दाखवायचं असतं की हनीमूनला ही आमची रूमच आहे, या मी तुम्हाला रूम दाखवते, आणि तो बिचारा लाजत असतो की का तुला रूम दाखवायची. तर असे खूप फनी किस्से आहेत त्यामध्ये. शर्वरी बोरकर, तिचं मला एक वेगळी छटा याच्यात बघायला मिळेल. जसं मी तुला म्हटलं, जन्मवारीमध्ये कान्होपात्रा साकारली, संत कान्होपात्रा, आणि ह्यामध्ये एकदम तिने करिअर ओरिएंटेड, की मला करिअर तिला प्रिय असतं, तिला बाकी प्रेम वगैरे काय हे करिअर. पण या नाटकामध्ये एक इंटेन्स सीन आहे तिचा शेवटी, सो तो इतका छान वठवलाय तिने ना, की म्हणजे अशी लोक पाहिली आहेत मी आजूबाजूला. हो, बघतो आपण हल्ली, रिसेंट म्हणजे असं हल्ली कॉमन झालंय, खूप कॉमन झालंय ते. त्या ज्या इंटेन्सिटीने साकारलंय तिने ते, काय म्हणजे तो पॅच एस्पेशली, म्हणजे असं वाटतं की नाटक नाही की चालू आहे कुठे ते लाईफ, म्हणजे लोक भेटतो आपण या लोकांना एरवी पण. आणि तिच्या बरोबर रोहित हळदीकर, त्याचं टायमिंग खरंच खूप करेक्ट, म्हणजे त्याचं टायमिंग छान आहे, आणि तो फिटनेस ट्रेनर असं दाखवलेला आहे, तो क्रॉसफिट ट्रेनर, खूपच भारी. म्हणजे त्याने जरा लाईट ठेवलंय प्रत्येक वेळेला, माहोल थोडासा सिरियस होतो, त्याच्या गर्लफ्रेंडमुळे सिरियस होतो माहोल, तो लाईट करायचं काम तो करत असतो प्रत्येक वेळेला, असं मला वाटतं. पण छानच आहे नाटकामध्ये. त्याचं नाटक येऊन गेलं होतं आधी 2 स्पेशल, ते राहून गेलं होतं बघायचं, जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओकचं, पण ते माझं पण राहून गेलं होतं. सो त्यात पण त्याचं काम छान होतं, मी ऐकलं होतं, पण आज फर्स्ट टाइम त्याला पाहायला मिळालं. नाही, तुम्ही हे बघा, तुम्ही हे कोणाबरोबर नाटक बघू शकता, म्हणजे करंट बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, नवरा बायको, एक्स बरोबर बघू शकता, एक्स बरोबर पण बघू शकता तुम्ही हे नाटक, आणि नाही बघितलं तरी आठवण होईल एक्सेसची, असं सगळं असा वेगळा सौरभचा अनुभव आहे हा. आणि बराच वेळ तो चहा पीत नंतर नाटकाबद्दल माझ्याशी गप्पा मारत होता, नाटकाबद्दल, म्हणून म्हटलं पॉडकास्ट केलीच पाहिजे. आता इथे छान आहे ना, तो परत माहोल बनला असता. बरं, हे ज्याची त्याची लव्ह स्टोरी, हे नाटक तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही अगदी मूड लाईट करणार आणि हलकं फुलकं नाटक आहे, पण खूप ज्वलंत विषय आहे. अगेन मला लेखकाबद्दल बोलावं लागेल. ऋषिकांत राऊत म्हणजे स्टँडअप कमेडियन, हास्यजत्राच्या स्क्रिप्ट ते लिहितात, तर त्यांची झाक ना अशी दिसते थोडी, आणि ते असं
नाटक ना बांधणं जो प्रकार असतो ना ते चांगलं बांधलंय त्यांनी. म्हणजे 6 जणांच्या स्टोरीज एकमेकांमध्ये चांगल्या गुंफल्यात आणि कुठेतरी ते एकाच ह्याच्यात येतात. शेवटी ते म्हणतात की पार्टी करूया, तेव्हा एक सगळ्या कुठेतरी सेम लाईन लावून ते डिस्कस. ॲज अ सेड मगाशी बोललो मी हे की कुठेही ना हॅप्पी एंडिंगचा अट्टास नाहीये. मला ती भीती वाटत होती की कदाचित जोड्या जबरदस्ती जोडल्या जातील, हॅप्पी एंडिंग दाखवलं जाईल. असं ओपन एंड ठेवलंय, एंड छान केलंय, तसं एंड हॅप्पीच आहे पण तो ओपन एंड आहे. कुठे त्यांनी स्टोरी क्लोज नाही केली, म्हणजे याच्या पुढे पण काही होऊ शकतं, खूप त्याचे ऑप्शन निघू शकतात, काही होऊ शकतं त्याच्या पुढे. आणि या नाटकाचे दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव म्हणजे कमाल. म्हणजे आता म्हणजे नाटकही त्यांचं स्वतःच येते 2:22 आणि ह्या नाटकाचं दिग्दर्शन त्यांनी केलंय आणि कमाल केलंय. म्हणजे आणि सुयश बोललाय माहितीये तुला इंटरव्ह्यू मध्ये की कालच्या प्रयोगाच्या आधी जस्ट 10 मिनिटं त्याने मला फोन करून सांगितलं की तू हे घे ह्या ठिकाणी जागा. अरे मला आता माझी एंट्री आहे, मी कसं हे घेऊ म्हणून. पण ते इतकं आहे, त्यांना प्रॉम्प्ट सुचत असतं प्रियदर्शन जाधव यांना. आणि मलाही अनुभव प्रियदर्शन जाधवांचा हा आलाय की रिसेंटली एका इव्हेंटला भेटलो तर मी म्हटलं सर छोटा एक बाईट आम्हाला द्या असं म्हटलं त्यांना. तर ते आजूबाजूला सगळे जे काय होते कलाकारच होते, त्यांना अगदी स्टाईलमध्ये की मी जरा इंटरव्ह्यू देऊन येतो माझ्यावर. सगळ्यांना ते हसवून आले. म्हणजे ते फुल माहोल असा ना असा लाईट करून ठेवतात, छान असा करून ठेवतात आणि त्यांच्याबरोबर असं पॉझिटिव्ह वाईब्स असतात. असं हसत खेळत चाललेलं असतं सगळं एकंदर. त्यामुळे खूप छान म्हणजे ती दिसते झाक. ऋषिकांत राऊत यांची एक झाक दिसते तशी ह्यांचीही दिसते, प्रियदर्शन सरांची. सो खूप शुभेच्छा या नाटकाला आणि खूप प्रयोग होत आहेत. त्यामुळे बघा, युथफुल वाईब आहे, कलरफुल नाटक आहे, एकदम कलरफुल नाटक आहे. तो बोगनविला इतका ब्युटिफुल आहे, तर या नाटकाला नक्की. आणि लाईट्स तुला आवडलेलं पूल, स्विमिंग पूल हो, रिसॉर्टच्या लाईट जातात तेव्हा स्विमिंग पूलच्या फक्त वेव्स दिसतात. त्या स्विमिंग पूल मधल्या ज्या लाईट असतात जनरेटरवर सटल केलं होतं ते, खूप छान. कारण त्याचा रेफरन्स ना नाटकाच्या स्टार्टिंगला आहे आणि हे इंटरव्ह्यूच्या जस्ट आधीचा सीन आहे. होय 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 होय. सो तो संदर्भ इकडे दाखवणं आणि मग ती लाईट दाखवणं. येस, छान. आणि दुसरं म्हणजे विषामृत नाटक शुभंकर तावडे आणि प्रियदर्शन इंदलकर दोघं पदार्पण करतायत व्यावसायिक रंगभूमीवर या नाटकातून. पण असं नाही वाटत की पहिलं नाटक आहे दोघांचंही. अगदी षटकार मारलेत अभिनयाचे दोघांनी. खास करून शुभंकर तावडेचा उल्लेख करावा वाटेल. म्हणजे जे काय पंचेस त्याचे पडतायत, ओ माय गॉड, खूप इम्प्रॉम्प्टू पंचेस पण आहेत. एक स्पॉइलर देऊया ती तो काहीतरी करत असतो आणि तेवढ्यात मागून प्रियदर्शन येतो, अरे यार ही परत आली कुरळ्या किसांची बाई माझ्या मागे आणि जे काय फुटलेत ना सगळे. खूप छान. आणि त्याचा मुद्दा एवढाच, अगेन ते पण युथफुलच. आजच्या पिढीतली जी कपल्स आहेत आता रिसेंट, जी कपल्समध्ये जे वाद चालतात एकंदर, अगेन की करिअर सांभाळावं की पार्टनरला वेळ द्यावा की काय करावं, तर त्यामध्ये जी काही भांडणं होतात ती लुटुपुटची. आणि काही वर्षांतर असं होतं की कंप्लेंट करून करून माणूस कंटाळतो, मग जाऊ दे ना, तुझं तू कर, मी माझं करते, असं त्यांचं जे होऊन जातं. आणि कुठेतरी एक स्पाइस निघून जातो आणि तो मिळवण्याच्या हट्टात परत तो स्पाइस संसारात यावा म्हणून ते एक शक्कल लढवतात. आणि मग तिथून सगळं खेळ बदलतो. मग त्यांचं ते जे काय स्पाइस आणण्यासाठी जो प्रयत्न असतो त्यात ते सक्सेसफुल होतात का, की काहीतरी भलतंच होतं, डबल फटके पडतात त्यांना. हे सगळं जर बघायचं असेल तर विषामृत. आणि विषामृत असं काही सस्पेन्स थ्रिलर वगैरे नाही, यावर जाऊ नका. हलकं फुलकं नाटक आहे, विनोदी नाटक आहे. आणि सहकलाकारांचं कामही खूप छान आहे याच्यामध्ये. चैताली सोपारकर कोहली तिचंही काम छान आहे. आणि आरती मोरे, दादा एक गुड न्यूजमध्ये होती आरती मोरे, उमेश कामतच्या अपोजिट होती, तिचंही काम खूप सुंदर झालंय. विषामृत नाटकाचा लेखक अगदी यंग आहे, घनश्याम राळकर. आणि त्यांनी खूप खूप विचार करून स्क्रिप्ट लिहिली आहे की हे खरंच घरोघरी घडतं की नवरा लॅपटॉप घेऊन खूप वेळ बसला आणि बायको नाही बस झालं काम, किंवा उलटंही होतं. आताच्या काळात बायको लॅपटॉप घेऊन नवरा जागा बस झालं, चला फिरायला जाऊया कुठेतरी, असं हे खूप भांडणं होतात. आणि त्यामुळे मग त्याच्यातून मग काहीतरी मग काही कुठेतरी हे स्पाइस गेलाय का वगैरे, असं त्याने खूप विचार करून लिहिलंय. त्याला खूप लेयर्स आहेत त्यामध्ये. पण मला इंटरेस्टिंग पार्ट मध्ये काय वाटलं की जो मुद्दा मांडलाय, मी ओपन नाही करत मुद्दा, मला सस्पेन्स निघून जाईल, पण जो मुद्दा मांडलाय तो इतक्या हसत खेळत मांडलाय ना की कुठेही त्याला नेगेटिव्हिटी जास्त न येऊन देता ते लाईटनेस ठेवून तो विषय मांडणं, ही ते स्किल आहे तसं बघायला लेखकाची. असं गंभीर कुठेतरी होत नाही एकदम. कारण ह्या लोकांचे पंचेस मध्ये शुभंकर तावडेच एकही जागा नाही सोडली आहे. तो खूप प्रॉम्प्ट, खूप काही तर मला वाटतं तो तिकडेच इम्प्रोवाइज करतो. कारण सेकंड हाफ मध्ये रिस्क होती एकदमच सिरियस नाटक होण्याची, पण ते कुठे न होऊन देतं ते
एक नाही, लाईटनेस सेकंड हाफ स्टार्टच ज्या नोटवर होतो तेच आपल्याला जरा शॉकिंग होतं. ओके, आम्हाला वाटलं फक्त बोलतायत त्यांनी तर करून दाखवलं असं आहे ते, पण होतं पुढे छान. आणि नेपथ्य आहे नाटकाचं अगेन संदेश बेंद्रे. म्हणजे तिथे बोगनविला आणि इकडे एक छान फ्लॅट उभा केलाय त्यांनी, आणि तो जो एक नाल्याचा वास्तीसारखा म्हणत असते तिथे काचेचा दरवाजा दाखवलाय, बाल्कनी, तो एक खूप सुंदर आहे. त्याच्यावर ज्या लाईट्स बाहेरच्या पडत असतात, जो दिवस रात्र जे दाखवलंय लाईट्सने, तेही छान दाखवलंय. आणि मध्ये त्यांचा जो एक सिटिंग एरिया, डायनिंग एरिया दाखवलाय, तो पण खूप म्हणजे असा यूज केलाय प्रत्येक कोपरा. त्यांना वावरायला खूप स्कोप आहे, त्यामुळे अशी 4 पात्र ती अशी वावरत राहतात, 4-5 पात्र, आणि त्यामधून आहेत गमती जमती खूप आहेत नाटकात. मला स्पॉइलर नाही द्यायचे आहेत, पण आहेत ते काय ते करायला जातात आणि काय होतं, काय बिघडतं घडतं, ते तुम्ही खरंच नाटकाला भेट द्या आणि बघा. आणि प्रियदर्शनी आहे तर काय म्हणजे तरुण तर पिढी जाणारच आहे. काय सौरभ, काय वाटतं तुला? मी जाऊन आलोय. तर प्रियदर्शनीचे फॅन्स जाणारेच आहेत आणि शुभंकरचे फॅन फॉलोईंग आहे. तर मला तर शुभंकरचं काम मला भयंकर आवडलं, आणि त्याचं डायलॉग डिलिव्हरी, बॉडी लँग्वेज अतिशय सुंदर. आणि खूप म्हणजे त्याला तर घरातूनच बाळकडू एवढं मिळतंय, त्यामुळे त्यामुळे काय बोलायलाच नको. त्यामुळे खूप शुभेच्छा यांच्या पुढील प्रवासाला. आणि हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. अजूनही ह्या दोघांची जोडीने वेगवेगळी अशी खूप वेगळी नाटकं आपल्याला बघायला आवडतील. तर आपल्या सगळ्यांची लाडकी मुक्ता बर्वे आता 4 चौघी बंद झालाय, पण प्रियभाई एक कविता हवी आहे हे नाटक तिचं आहे. ते काही ठिकाणी अजूनही प्रयोग होत आहेत, म्हणजे जाहिराती मध्ये असं कळलेलं की शेवटचे प्रयोग वगैरे. तू अजून काय ऑफिशियली अनाउन्समेंट नाहीये, बंद होऊ नको दे, पण ह्या नाटकाचा अनुभव आहे तो आपण नक्कीच शेअर करू शकतो. 8 नोव्हेंबरला पुलंची जयंती होती. त्या दिवशी लोकमान्य सेवा संघमध्ये नाटक झालं होतं, विनामूल्य होतं प्रवेश. क्या बात. आणि मला कळलं काहीतरी 3:30 वाजता. मी 3 तासामध्ये काम आटपून घरून 6:30 पर्यंत पोहोचलोय कसा बसा. पण त्या दिवशी एक तर प्रवेश विनामूल्य, आणि हॉल तो खूप मोठा होता. म्हणजे तो 1.5-2 तासांचा सलग प्रयोग आहे, कुठेही इंटरव्हल नाही आहे. आणि मी पाहिलं म्हणजे 70 वर्षांची 72 वर्षांची म्हातारी ज्येष्ठ मंडळी पण उभी राहून त्यांनी प्रयोग पाहिलाय. कुठेही काचकूच नाही, काही नाही. इतकं ते तुम्हाला खेचून घेतं नाटक आतमध्ये. संविता आणि मुक्ता बर्वे, सुनीताबाई वाटतात बाय द एंड ऑफ इट. आणि त्यांनी जी कविता किंवा जी गाणी चूज केली आहेत ना, त्याचे संदर्भ एवढे छान लागतात ना, म्हणजे ते त्या सिच्युएशन पुरते खूप ऍप्ट आहेत. होय. आणि जे काही सिनियर सिटीजन जे येत आहेत नाटकाला, त्यांना हे नाटक जास्त आवडतं, कारण त्यांना ती गाणी ना पाठ आहेत. तो जो कोरस येतो ना नाटक सुरू असताना, काय माहोल बनतो थिएटरमध्ये. आणि अंजली मराठेंचा आवाज, जयदीप वैद्य, म्हणजे सगळ्यांचाच अख्ख्या टीमचा आवाज, मानसी वजे, अमित वजे यांचं प्रेझेंटेशन खूपच छान, खूपच सुंदर. पण अमित वजेने ज्या पद्धतीने हे पूर्ण नाटक बसवलंय ना, हॅट्स ऑफ आहे. कारण एका लेखावरून, फक्त एक लेख होता हा, त्याच्यावरून अख्खं हे 1.5-2 तासाचं समा बांधणं खूपच कठीण आहे. कारण याच्यामध्ये कुठेही पु ल देशपांडे नाही आहेत, व्यक्तिशः ऍज अ नाही आहेत, किंवा त्यांचं कोणी ऍक्टर नाही जो कॅरेक्टर पोर्ट्रे करतोय. फक्त सुनीताबाईंचं मुक्ताताई करतोय. सो त्यांच्या मार्फत पु ल दिसणं हीच मोठी गोष्ट आहे. कारण ते इतकं छान अभिवाचन आहे, छान गाणी आहेत, त्याच्यातून आपण पु ल दिसतात. बरं, त्यांच्याबद्दल गप्पा आपण डिटेलमध्ये मारले त्याबद्दल, की त्यांना कसं सुचलं, मुक्ता बर्वे कसं काय डोक्यात नाव आलं. तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्याच चॅनलवर आहे, मी लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की बघा तो. कारण त्यांनी खूप खुलासे केले त्यामध्ये. आणि मुक्ता बर्वेसोबत काम करणं हे जे काय आहे, शी इज जेम ऑफ अ पर्सन. सो तो एक वेगळा अनुभव आहे, ते पण त्यात ते म्हणालेले आहेत. तर तो नक्की व्हिडिओ बघा. आणि दुसरं ह्याच्यातले म्हणजे आता देवबाभळी तू बघून आलास, तर ते जी गाणी आता तू 2-3 दिवस ती तुझ्या डोक्यात राहणार, ती मला माहिती आहे, मनात ती अशी गुंगत राहतात. आणि तसंच ह्याचंही आहे, त्या कविता म्हणजे चाफ्याच्या झाडा. आणि पण असं नाही की फक्त पु ल देशपांडे किंवा सुनीताबाईंच्या फक्त कविता आहेत, इतर कवींच्या पण कविता नाही घेतल्या आहेत. हो, सगळ्यांच्याच कविता आहेत. आणि त्या खूप, त्या अंजली मराठे अगेन, काय आवाज आहे ही ग. तो एक हे आहे, म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये पण आपण वापरलंय, जेव्हा ती एक ओळ म्हणते, मुक्ता बर्वे एक ओळ म्हणते, आणि त्याला अंजली मराठे गाण्याच्या स्वरूपात त्या दाखवतात गाऊन, ते अंगावर काटा येतो की आहा किती भारी आहे, मस्त. मला स्टार्टिंगला थोडं कळलं नाही की ते कौशल्याचा राम का, म्हणजे इतकी गाणी संगीतबद्ध केली आहे पुलंनी, तेच गाणं का, हा क्वेश्चन मला स्टार्टलाच आला होता की हे गाणं कशाला. कारण मी पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा NMSCC ला पाहिलं होतं, मी एकटाच गेलो होतो तेव्हा, तुम्ही दोघं नव्हतात. सो आमचं ते आधी खूप आधी बघून झालेलं. कारण मला हे गाणं कशाला, हेच गाणं का असं. आणि बाय द टाइम तो
नाट्यांब संपला 2.5 तासांनी, हेच गाणं का घेतलंय हे शेवटी हे बंद कळतं आपल्याला. म्हणजे शेवटचं जे त्या गाण्याची शेवटची ओळ आहे ती आणि नाटकाचं एंडिंग इतकं ते समान जातं ना, अंगारी काटा येतो. आणि मी रडलो त्याच्यामध्ये, कारण सुनीताबाई दिसतात आपल्याला बसलेल्या. माझ्या पुढे काका बसलेले ते ढसाढसा रडत होते, हमसाहमशी रडत होते ते, म्हणजे आनंदाश्रू असतात ना. त्याने मग स्टँडिंग व्हायच्या, उठून टाळ्या वाजवल्या संपल्यावर कॉर्टन कॉलमध्ये. आणि लगेच आमच्या प्रयोगानंतर मुक्ता बर्वेंना पळायचं होतं 4 चौकीच्या प्रयोगासाठी, त्यामुळे ते लगेच निघाल्या. पण तरी त्यांनी म्हणजे निरोप घेतला तेव्हा त्यांनी आवर्जून त्या काकांनी सांगितली खूप छान झाला वगैरे प्रयोग. तर ह्या घडत. पण मी मुक्ताला भेटलो होतो NMCC ला, सो मी रडलो होतो ते पूर्ण बघताना. आणि मी ऑलरेडी इमोशन चार्जड अप होतो एकदम. आणि मी जाऊन सांगितलं. आणि इनफॅक्ट ती पण बोलली मला हे, की जेव्हा चाफ्याचं झाड प्रेझेंट करते तिला पण भारावून येतं, भरून येतं. कारण ती कविता एवढी हेवी आहे ना प्रेझेंट करताना. पण एक छान आहे की प्रत्येक वेळा प्रेझेंट करताना तिला तो जर इमोशन येत असेल, म्हणजे काय लेवलचं आहे त्यांचं ऍक्टिंग स्किल्स आहेत. खतरनाक. म्हणजे अजून होपफुली होऊ देत प्रयोग. अमित वझे आणि मानसी वझेंना रिक्वेस्ट आहे आमची, प्रयोग होऊ देत आणि तुम्ही नक्की साक्षीदार व्हा या प्रयोगांना. पण पुन्हा पुन्हा बघण्यासारखं आहे त्यात, म्हणजे कंटाळा. नवीन लोकांनी आवाजून बघावं, कारण ज्यांना जुने कवी किंवा जुने लेखक माहिती नाही आहेत, एक नवीन नावं कळतात, त्यांच्या 4 कविता ऐकायला मिळतात, मग जाऊन आपण थोडं वाचतो. असंच घडत जाणार आहे पुढे. काही वयाचं बंधन नाहीये, कुठल्याच नाटकाला नसतं. सगळ्या तरुणांनी नाटकं बघितली पाहिजेत. इनफॅक्ट आज संगीत देवबाभळीला यंग क्राऊड खूप होता. मग कॉलेज गोईंग क्राऊड किंवा जस्ट कॉलेज पासआउट, स्कूल पासआउट झालेला क्राऊड खूप होता. म्हणजे 9वी-10वीतली मुलं असतील की जस्ट कॉलेज गोईंग, FY ची मुलं खूप होती, खूप संख्येने होते. ते छान वाटलं मला. काही नाटकं ही अभ्यासाचा विषय आहेत रे, ती जावेलाच पाहिजे. म्हणजे 1-2दा बघून नाही मन भरत अशी नाटकं आहेत ती. त्यामुळे जा नाटकांना. नवीन नाटकं खूप येत आहेत. नवीन नाटकांचा सगळ्याच हे आम्ही तर भेट घेऊच, आम्ही सगळे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत पोचवू, नवीन नाटकांचं वेळापत्रक पोचवू तुमच्यापर्यंत. त्यामुळे या नाटक पॉडकास्टमध्ये आमच्यासोबत राहा. पुढचे एपिसोड येणार आहेत, पण आता आम्ही तुमची रजा घेतो. आमच्या गप्पा सुरूच राहणार आहेत. त्यामुळे भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. मागच्या महिन्यामध्ये नाटक पाहिलं, दुसऱ्यांदा पाहिलं. कुठलं रे? कुठलं? नाही, मी जोक नाही करते, खरं मुक्ताच आहे म्हणून मी नको असं काहीतरी. बरं.